शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय अत्याचार बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 0। सगळ्यांना नमस्कार। आम्ही दिगंबर जैन पंचम समाज विकास मंडळ सोलापूर संचलित सप्तपदी वधूवर सकल दिगंबर जैन वधूवर पालक परिचय मेळावा या संदर्भात आज आपल्या सर्वांशी पत्रकार बंधूंना भेटून समाजात एक थोडी प्रभावना करावी ह्या दृष्टिकोनातून आज पत्रकार परिषद घेत आहोत। प्रथमतः दिगंबर जैन पंचम समाज विकास मंडळाचे अध्यक्ष म्हणून मी अनिल पवनकुमार जंगे, समाजाचे मार्गदर्शक म्हणून प्राचार्य डॉक्टर अजित हिराचंद मानिकशेटे व आमचे सचिव अनुप कस्तुरे सर व सहसचिव ट्रस्टी वर्धमान प्रशांत वर्धमाने सर आम्ही आलेलो आहोत। तर दिगंबर जैन पंचम समाज विकास मंडळ संचलित सप्तपदी सकल दिगंबर जैन वधूवर पालक परिचय मेळावा 2026 वधूवर मेळावा प्रथमच सोलापूरमध्ये पहिल्यांदाच आम्ही घेत आहोत। ह्या अनुषंगाने आज तागायत समाजाचं सगळं वातावरण बघता हे पहिल्यांदा आम्ही घेतोय। तर हे घेत असताना बरेचसे आम्हाला समाजाकडून प्रोत्साहन आलेलं आहे। तर प्रोत्साहनाबद्दल नोंदणी वगैरे आमचे मार्गदर्शक श्री मानिकशेटे सर सांगतील। सर्वांना नमस्कार। मी एक्स प्रिन्सिपल वालचंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स, मला रिटायर होऊन 10 वर्ष झालेली आहे। तेव्हा आता समाजकार्यामध्ये आहे। तेव्हा यामध्ये आत्तापर्यंतची नोंदणी काय झालेली आहे हे सांगणं गरजेचं आहे। तेव्हा साधारणतः 99 मुली आणि 73 मुलं अशी नोंदणी झालेली आहे। बऱ्याच प्रमाणात काय होतं की आजकाल वधूवर मेळावा म्हणजे मुलांची संख्या जास्त असते आणि मुलींची संख्या कमी असते। परंतु इथं थोडंसं वेगळं आपल्याला चित्र दिसत असेल, परंतु हे अजूनही म्हणजे याच्यामध्ये वाढ होईल, कारण अजूनही आपली डेट आहे। तेव्हा या दृष्टीनं आपल्याशी संवाद साधावा म्हणून आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। तेव्हा प्रत्येक ठिकाणी ज्यावेळी आपण वधूवर मेळावे घेतो त्यावेळेला अनेक वेगवेगळे अनुभव येतात आणि त्या अनुभवातून आपण पुढच्या वेळेला सुधारणा करतो आणि अशा सुधारणा करणं हे त्या जे काही वधूवर पालक मेळावा अरेंज करतात त्यांच्या दृष्टीनं हे गरजेचं आहे। आणि त्या दृष्टीनं आम्ही हा पहिला मेळावा असं आपण म्हणलं, परंतु 1984 साली एक मेळावा झालेला आहे आपल्या या पंचम विकास मंडळातर्फे आणि मागच्या वर्षी आम्ही ऑनलाईन मेळावा घेतलेला आहे। आता यावर्षी आपण ऑफलाईन घेतो आहे। तर आमच्या ज्या काही गोष्टी आपल्यासमोर मांडायच्या आहेत त्या आम्ही मांडलेल्या आहेत। तेव्हा परत एकदा पत्रकारांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो। ह्या मेळाव्याचं एक वैशिष्ट्य मला सांगावं असं वाटतं। नावाने सरांकडे राहून गेलं, मेळावे बरेच होतात, पण काय होतं की अलीकडं वधू आणि वर ह्या मेळाव्यासाठी येतच नाही। पालक परिचय मेळावा झाला, वधूवर मेळावा बाजूला आणि पालक परिचय मेळावा होते। म्हणून आम्ही यावेळेस काय केलं आहे की जे वधू उमेदवार ह्या मेळाव्यात उपस्थित राहील त्या वधू उमेदवारास आम्ही त्यांनी भरलेली जी फी आहे, नोंदणी फी, ती संपूर्णपणे नोंदणी फी परत देतो आहे आपण। आणि इतर वधूवर मेळाव्याच्या तुलनेत जर पाहिलं तर 2000-2500 अशी फी असते, पण आपण या मेळाव्याची फी फक्त नाममात्र 800 रुपये ठेवली। तीही फी जर वधू उपस्थित राहिली उमेदवार तर आपण तिला ती पूर्णपणे परत देणार। समाज विकास मंडळ सोलापूर संचलित सप्तपदी या जो वधूवर मेळावा आयोजित केला आहे त्यांचं ठिकाण हे रविवार दिनांक 26/7/2026 या रोजी सुंदर मल्टीपर्पज हॉल शासकीय ग्राउंडजवळ या ठिकाणी सर्वांना आवाहन करण्यात येतं की वधूवर मेळाव्या दिवशी सर्व पालकांनी त्या ठिकाणी उपस्थित राहावं आणि या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल
पंचम समाज विकास मंडळातर्फे आपलं धन्यवाद व्यक्त करतो.